हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी सकाळी सकाळी आलो आहे नदीवरती. का बरं बघा. शुभ सकाळ, वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज त्या घटाचं विसर्जन. तर मी या ठिकाणी नदीच्या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे करता हो घटस्थापनेचं निवारण. आता बघा या ठिकाणी हा जो नदीचा आमचा परिसर आहे, बरेच काल 10 दिवस आल्यामुळं आधीच त्याचं बऱ्याच लोकांनी विसर्जन केलं आहे. आता आम्ही नेहमीप्रमाणे दसऱ्यालाच करतो, दसऱ्याच्याच दिवशी, त्यामुळं आम्ही आज करतो आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो आमच्या नदीचा परिसर, ज्या ठिकाणी मी घट विसर्जन केलं आहे. हे बघा, ही आमची आहे वना नदी आणि या वना नदीमध्ये आम्ही इथं केलं आमचं घट विसर्जन. त्याला तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या मार्फत. तर असं आहे मित्रांनो, या ठिकाणी खरंच ज्या ठिकाणी नदी असते ना त्या ठिकाणी सुख समृद्धी नांदते असं म्हटलं जातं. पण खरी गोष्ट आहे. पण त्याला काही एक अपवाद पण आहे. आपण त्या सुखसमृद्धीवर काय करतो, विरजन घालतो कचरा करून. तर असं बराच परिसर आहे बघा. या ठिकाणी मागे मागे जे दिसते भाग हा इथला आहे, इथे मूर्त्या पडलेल्या आहेत खूप साऱ्या. आपला धर्म त्याची पूजा करतो आणि लगेच त्यांना आपण विसर्जित करून टाकतो. असं काही बरंच काही या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. परिसर स्वच्छ, घर स्वच्छ, तर आपलं आरोग्य स्वच्छ. तर हा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे असं प्रत्येकाला लक्षात तरी आलं पाहिजे. तर बघा या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला नदीचा आमचा निसर्ग. हे बघा, मी सांगितल्याप्रमाणे तर कचरा कुंडी केलेली आहे. हे बघा, पण लोक काय करतात, कचरा, अनावश्यक कचरा इथे. हे बघा या ठिकाणी सुद्धा बघा कचराच कचरा आहे. तर झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा कचरा. लोक पूजा करतात 10 दिवस, मांगल्य पावित्र्य सर्व जपतात आणि सर्व काही झाल्यानंतर बघा मग त्याची काय होती विल्हेवाट करते, कसे करतात पहा. हा सीन थोडा बदलायला पाहिजे पुढे मागे तरी. सुंदर नदी लाभलेली आहे आम्हाला, आमच्या गावाला. तर त्याचा काहीतरी लोकांनी फायदा घेतला पाहिजे किंवा इथला जो परिसर आहे ॲटलिस्ट स्वच्छ तरी ठेवला पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी आहे आमची पंढरपूर विठ्ठलाची मूर्ती, सर्वात उंच मूर्ती विदर्भातून तरी. बघा किती सुंदर ना. चला, त्या ठिकाणी आहे पूल. तर असं आहे आमचा निसर्ग. तर भेटूया. तर झालं आता विसर्जन. आता मी आपल्याला तो घरी जाताना रस्ता घेतो सोनं विकत. आणि सोनं आवश्यक आहे, दसरा आहे ना. तर प्रत्येकाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.